नमस्कार, मी स्वप्नगंधा. सगळ्यांचे खूप खूप स्वागत माझ्या चॅनलमध्ये. आजचा हा व्हिडिओ असणार आहे आम्ही शेतात गेल्यावर काय काय मजा केली. चला तर मग शेतात आमच्या मस्त सकाळी आम्ही लवकर 8 वाजता सकाळी शेतात निघालेलो आहे. आणि आमच्या इथं शेतात कच्चा रोड आहे जायला, म्हणून आम्ही थोडीफार गाडीनं गेलो. तिथून आम्ही चालत जाणार आहे. आता जेव्हा पण कधी पण आम्ही गावी येईल तेव्हा आम्ही आवर्जून शेतात जातो, कारण शेतात जायला बसायला खूप भारी वाटतं. नेचरमध्ये बसायला, शांत एकदम हिरवं बघायला मला तर खूप आवडतं. त्याच्यामुळे आम्ही सकाळी निर्णय घेतला, म्हटलं जाऊया, कारण थंडी पण आहे आणि सकाळचं कोवळं ऊन पण छान असतं. जाताना बघू शकायचे दुसऱ्यांचे शेत लागतात, त्यामध्ये त्यांनी बघा असं कोबी वगैरे, टोमॅटोज अशा छान छान भाज्या घेतात आणि ते बघायला इतकं छान वाटलं, मस्तच वाटतं. आणि त्यामध्ये एक झेंडूच्या फुलाचं झाड होतं. ते जिथं फुलाचं झाड दिसेल त्याचं फुल तोडून ती मला कायम देणार म्हणजे देणारच. चला तर हे आहे आमचा गोठा शेतामधला. शेतामध्येच आमचं जनावर वगैरे आहेत. मी इथे व्हिडिओ करते तर गाई बघा, तिला पण माझ्या व्हिडिओमध्ये यायचंय, म्हणते घे ग जरा मला, घे ग. दाखव ना अगं, जाम निवडूस लाईटली पकड ग, मला जरा दे. अगं लाईट पकड, ती कोंबडी चावते मग. आणि हे आहेत आमच्या घरच्या कोंबड्या आणि त्यांची पिल्लं. 3-4 कोंबड्यांच्या आहेत. त्याच्या असे मीडियम, मोठे, छोटे असे पिल्लं आहेत. आणि आरूला ते घ्यायला खूप आवडतं, त्यासाठीच आम्ही आवर्जून शेतामध्ये येतो. 5-6 तिकडे आणि 2 आहे. आता गया कोंबड्या बघितल्या. आता चला आमच्या आंब्याच्या बागेमध्ये, तिथे चिक्कूची पण झाडे आहेत. मस्त मस्त बघूया तिथे काय काय आहे. मस्त असं आंब्याच्या झाडांना मोहर आलेला आहे. यावेळी जास्त नाही आहे, थोडक्याचा आंब्याच्या झाडांना मोहर आलेला आहे. मागच्या वर्षी ज्या आंब्याच्या झाडांना आंबे लागले होते त्यावर यावर्षी त्या आंब्यांना मोहर नाही आलेला. आणि बघू शकते आमच्या शेतामध्ये जे चिक्कूचं झाड आहे त्याला किती मोठे मोठे चिक्कू आहेत. आणि टेस्टला तर म्हणतं एकदम छान लागतात, खूप छान. मला तर आता बाजारमधला चिक्कूच आवडत नाही. इथे आम्ही घरातून नाश्ता बनवून आणलेला, उपीट सगळ्यांसाठीच खायला. मस्त बागेत बसून खायची इच्छा होती म्हणून घेऊन आलेलो टिफिनमधून. ते आता इथं बसून आम्ही नाश्ता केला मस्तपैकी सगळ्यांनी मिळून. असं पाटातून खळखळणारं पाणी वाहताना मला एक ते गाणं आठवलं. मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. इथं काही गुलाब जाई जुई नाही आहेत आमच्या बागेत. आमच्या बागेत आहे चिक्कू, आंबे, ऊस फुलवित. ते मी मस्त पाटाच्या पाण्यासोबत खेळत खेळत पाणी पित होते. तर ह्यांनी म्हटले कशाला पिते, त्यामध्ये औषध सोडलेलं आहे. ह्या भीतीने मी पाणी ते थुंकून दिलं. आरो चिखलात नको खेळू, क्ले नको सांगू खेळू. नॅचरल क्ले. डेंजर आहे, खेक असते तू. इथे या पोरींनी मांजराच्या पाठीमागं लागून पार त्याला वैतागून सोडलेलं. वरले जातरी बिहाने
मस्त फिरलो, पाण्यामध्ये खेळलो, आरू पोरीने पण पाण्यामध्ये चिखलामध्ये खेळल्या, मस्त वाटलं ना. आता आम्ही घरी निघालोय. शेतातून फिरून आलो तर आज होता घरी नॉनव्हेजचा बेत. मग जातानाच मी मसाला वगैरे करून गेलेले. मग भाकरी आणि एक नॉनव्हेज करायचं बाकी होतं. मग मी म्हटलं मी भाकरी करते, बाकी माझ्या जाऊबाईला म्हटलं तू कर, नॉनव्हेज शिजायला टाक. कारण आमच्या इकडे एकानीच हात लावला की त्यांनीच शेवटपर्यंत सगळं करावं लागतं, दुसऱ्यांनी हात लावून चालत नाही, शिवता शिवत करायची नसते. म्हणून मी तर चुलीवर भाकरी करायला घेतल्या. आणि नॉनव्हेजसोबत चुलीवरच्या भाकरी असेल तर खूपच मजा येते ना, टेस्ट लागते. कारण मला पण चुलीवरचं जेवण खूप आवडतं, म्हणून म्हटलं मी आवर्जून चुलीवरच्याच भाकरी करते. लग्नाच्या आधी मी कधी चुलीवरचं जेवण केलं नव्हतं, पण सासरी आल्यानंतर मी शिकले थोडं थोडं. मला खूप आवडतं असं काहीतरी चुलीवरती जेवण वगैरे बनवायला. आणि आता मला सगळं जेवण चुलीवरती, गॅसवरती, दोन्ही ह्याच्यावरती चांगलं सगळा स्वयंपाक जमतो. असं पण स्वयंपाक मी लग्नाच्या आधी पण करायचे, पण ते गॅसवरतीच करत होते. पण चुलीवरची काय टेस्ट लागते, एक नंबर लागते. अशी खमंग भाजलेली तव्यावरची भाकरी, त्याचा सुगंधच किती छान येतो. असं त्याची सुगंध आल्यानंतर, त्याचा वास आल्यानंतर बघूनच अशी मनानं आपोआपच भूक लागते, इतकं छान वाटतं. आणि खूप जणांना मी सांगितलं ना मी चुलीवर भाकरी करते, मला चुलीवर स्वयंपाक जमतो. काही लोकांना ते पटत नाही. मग बघा इथं मी कशी बनवते, आणि मी त्यासाठी व्हिडिओ खास करून बनवायला लावला. इथे मला चुलीवरची भाकरी म्हटले की आमच्या पलूसच्या आजीची आठवण येते. मी कायम पलूसला मामाच्या घरी गेले की मला आमची आजी चुलीवरच्या भाकरी अप्रतिम करते. आणि ती अशी भाकरीला बसायची, मी इकडं जेवायला साईडला बसायचे. गरम गरम जशी भाजून भाकरी आली की डायरेक्ट ताटामध्येच खायला घ्यायचे. ती गरम गरम भाकरी खायचं सुख ते काय वेगळंच होतं. ते आजकाल पैसे देऊन पण कुठं भेटत नाही. ती मजाच वेगळी होती त्या काळची. म्हणून मी गावी गेले की शक्य तेवढे मला जमल तेवढं मी चुलीवर जेवण बनवायचा प्रयत्न करते. चला तर मग आजचा व्हिडिओसाठी एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आमच्या शेतातली मजा, आमचं शेत कसं वाटलं, तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.